भाजपकडून मुख्यमंत्री पदासाठी नाव अद्यापही जाहीर करण्यात आलेलं नाहीये, त्यामुळे आरएसएस प्रचंड नाराज असल्याची सूत्रांची माहिती आता समोर आली आहे। विधानसभेमध्ये 132 जागा जिंकूनही भाजपकडून अद्याप मुख्यमंत्री पदासाठी नाव जाहीर करण्यात आलेलं नाहीये। इतकं मोठं बहुमत असूनही देवेंद्र फडणवीसांचं नाव जाहीर करण्यास उशीर का केला जातोय असा सवाल संघाकडून विचारण्यात आलाय। सीएम पदावरून उठवणाऱ्या वावड्या आणि इतरांच्या नावांमुळे संघ केंद्रीय नेतृत्वावर प्रचंड नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होते। तर हे मोठं वृत्त हाती आलेलं आहे। अजूनही मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर झालेलं नाहीये, त्यामुळे संघ कुठेतरी नाराज असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगू लागली आहे। सूत्रांकडून याबाबत माहिती हाती येतेय। एवढं मोठं घवघवीत यश मिळूनही बहुमत असूनही अजून का निवड होत नाहीये याबाबत मोठ्या प्रमाणात संघ जे आहे ते नाराज असल्याचं कळतंय। याच बाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याकडून। उदय, खरं तर संघ जे आहे ते आपल्या कामाचा वार्षिक आढावा घेत असतात आणि या आढाव्यानंतर काय बदल कार्यपद्धतीत केले पाहिजे हा प्रयत्न जो आहे तो संघाचा असतो आणि साधारणतः 6 महिन्यानंतर प्रांतवार जे आहे संघाच्या बैठकी होत असतात आणि अशीच एक बैठक सध्या कालपासून विदर्भ प्रांताची वाशिम मध्ये सुरू आहे। काल आणि आज म्हणजे असे 2 दिवस ही बैठक असून गेल्या निवडणुकीमध्ये जे आहे तो फीडबॅक काय होता जनतेचा तो घेण्याचा प्रयत्न या निमित्तानं केला जातो। संघाचे विदर्भातले 200 प्रचारक जे आहेत या बैठकीमध्ये सध्या सहभागी झालेले आहेत, कारण आपण पाहिलं होतं की विधानसभा निवडणुकीमध्ये संघानं घरोघरी जाऊन जे आहे ते 100% आणि हिंदू विचारांच्या पक्षाला मतदान करण्याचं आव्हान जे आहे ते करण्यात आलं होतं आणि या निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं तो कटेंगे, एक है तो सेफ है, वोट जिहाद सारखे मुद्दे जे आहेत ते चर्चेला आले होते। त्यामुळे हे मुद्दे जनतेला पटले होते का आणि ज्या पद्धतीनं विदर्भामध्ये भाजपला मोठ्या प्रमाणात यश मिळालेलं आहे त्या यशामध्ये या नाऱ्याचा काय मुद्दा होता आणि संघ स्वयंसेवकांनी जे काही काम केलं त्याचा सगळा फीडबॅक जो आहे तो या बैठकीच्या निमित्तानं घेतला जातोय आणि हा फीडबॅक इथून पुढे संघाच्या ज्या वार्षिक बैठका होतात त्या वार्षिक बैठकांच्या निमित्तानं राष्ट्रीय नेत्यांकडे सोपविला जाणार आहे। त्यामुळे प्रामुख्यानं विदर्भामध्ये सेफ है, एक है तो सेफ है, कटेंगे तो बटेंगे आणि कुठले मुद्दे होते जे प्रभावी राहिले हे मुद्दे जे आहेत ते संघ नेतृत्वापर्यंत पोहोचविले जाईल आणि पुढे संघटन महामंत्र्यांकडून हा अहवाल जो आहे तो भाजपकडे पोहोचविला जाईल। त्यामुळे पुढचे 5 वर्ष काम करताना भाजपनं कुठल्या मुद्द्यांना हात घातला पाहिजे आणि संघासोबत कसा समन्वय ठेवला जाईल या निमित्तानं ही बैठक जी आहे ती अतिशय महत्वाची आहे। आज संध्याकाळी जे आहे ते या बैठकीचा समारोप होईल आणि विदर्भ प्रांताचे प्रमुख संघनेते आणि 200 प्रचारक या बैठकीमध्ये सहभागी झालेले, त्यामुळे भाजपच्या दृष्टीने आणि संघ परिवारच्या दृष्टीने अतिशय महत्वाची ही बैठक आहे असं म्हणावं लागेल। जी नक्कीच याकडे लक्ष असेल, यावर काय प्रतिक्रिया येतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। डोंबिवलीचे आमदार गेल्या 2 दिवसांपासून दिल्लीत काही वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्यासाठी गेले असल्याचं वृत्त खुद्द रवींद्र चव्हाण यांनीच फेटाळून लावलं। काही प्रसार माध्यमांनी या संदर्भात वृत्त दिलं होतं, मात्र हे वृत्त त्यांनी फेटाळून लावलं। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मी डोंबिवली मतदारसंघामध्येच असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। तसंच सद्यस्थितीमध्ये डोंबिवलीकरांच्या भेटीगाठी घेत असल्याची देखील त्यांनी माहिती दिली आहे, त्यांच्याशी संवाद साधत असल्याचं देखील रवींद्र चव्हाण म्हणालेले आहेत। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतो आमचे प्रतिनिधी तुषार उपनवार यांच्याकडून। तुषार, रवींद्र चव्हाण यांनी या संपूर्ण गोष्टीवरती प्रतिक्रिया दिली आहे, आपलं जे मत आहे ते त्यांनी व्यक्त केलंय। गार्गी आपण जर पाहिलं असेल तर प्रसार माध्यमांमध्ये रवींद्र चव्हाण यांची काल अमित शहा यांच्यासोबत दिल्लीमध्ये बैठक झाली, या संदर्भातल्या वृत्त येत होतं, मात्र हे वृत्त स्वतः रवींद्र चव्हाण यांनी फेटाळलेलं आहे। मी स्वतः गेल्या 2 ते 3 दिवसांपासून डोंबिवली मतदारसंघामध्ये आहे आणि डोंबिवली मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांसोबत भेटीगाठी घेतोय, त्यांच्याशी संवाद साधतोय। त्यामुळे या बातम्या कपोकल्पित आहेत, या बातम्या जाणीवपूर्वक या ठिकाणी प्रसार माध्यमांमध्ये प्रसारित केल्या जात असल्याचा देखील दावा रवींद्र चव्हाण यांनी केलेला आहे। मी दिल्लीमध्ये कधीही गेलो नाही किंवा दिल्लीचा माझा दौरा अद्याप झालेला नाहीये, त्यामुळे या बातम्यांवरती दुर्लक्षित करण्यात यावं असं देखील रवींद्र चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे रवींद्र चव्हाण यांच्या संदर्भामध्ये ज्या बातम्या येत्या सध्या त्या बातम्यांवरती विश्वास ठेवू नका असं स्वतः रवींद्र चव्हाण यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना स्पष्ट केलेलं आहे। तुषार, तुम्ही आमच्याबरोबर असेच जोडलेले राहा, अजून एका बातमीची अपडेट घ्यायची आहे। समोर एक आता ब्रेकिंग बातमी आपल्या समोर येते, ती म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना फोन केलाय। आताची ही ब्रेकिंग बातमी समोर आली आहे। फडणवीसांनी शिंदेंच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे। एकनाथ शिंदे प्रकृती अस्वस्थामुळे दरे या गावी विश्रांतीसाठी गेले होते
आता देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे। यांना फोन लावलेला आहे, फोनवरून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे। तुषार, मी पुन्हा तुमच्याकडे येते। देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे। गार्गी, आपण जर पाहिलं असेल तर काळजीवाहू मुख्यमंत्री 2 दिवस साताऱ्यातील दरे या गावी विश्रांती घेत आहेत आणि कालच आपण पाहिलं असेल तर काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदेंना भेटण्यासाठी डॉक्टरांची टीम देखील रवाना झाली होती। एकनाथ शिंदेंना ताप वाढला होता, कारण की निवडणूक काळामध्ये एकनाथ शिंदे यांनी अहोरात्र या ठिकाणी आपल्याला प्रसार करताना पाहायला मिळालं होतं। म्हणून स्वतः या ठिकाणी भाजपाचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीची विचारपूस केली। त्यांच्या तब्येती संदर्भात दोघांमध्ये संवाद झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि आज एकनाथ शिंदे आपल्याला साताराहून मुंबईकडे रवाना होताना पाहायला मिळणार आहेत। जी, नक्कीच याकडे लक्ष असेल। अपडेट घेत राहू। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। आज दुपारनंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईला दाखल होणार असल्याची माहिती मिळते। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या 2 दिवसांपासून त्यांच्या सातारा येथील मूळ गावी अर्थातच दरे या गावामध्ये आहेत। तब्येत बरी नसल्यामुळे मुख्यमंत्री आपल्या मूळ गावी आहेत। दरम्यान आज दुपारनंतर एकनाथ शिंदे मुंबईमध्ये परतणार आहेत। दुपारी 2:45च्या सुमारास एकनाथ शिंदे साताऱ्यातून हेलिकॉप्टरद्वारे मुंबईला दाखल होतील। त्यानंतर त्यांचा पुढील कार्यक्रम हा राखीव असणार आहे।